आपलं सीमाक्षेत्र म्हणजे थोडक्यात बाउंड्री दिसत आहे तिथपर्यंत चेंडू जर उताराला पलीकडे गेला तर डिक्लेरेशन 2 धावा आहेत. सर्वांच्या लक्षात आलं. ग्रीन नेट पर्यंत चेंडू जर टच करत असेल तर डिक्लेअर 1 धाव. त्याच्या बाहेर बाउंड्री पर्यंत खाली गेलेल्या चेंडूला 2 धावा. त्याच्या आतमध्ये जर चेंडू अडत असेल तर पूर्णपणे पळून धावा घ्यायच्या आहेत. तदनंतर दुसरा नियम सांगतो तुम्हाला. या स्पर्धेमध्ये कोणत्याही खेळाडूला रिव्ह्यू मिळणार नाही. कोणत्याही परिस्थितीत वाईड नो विकेट कुठल्याही स्वरूपात रिव्ह्यू मिळणार नाही. अगदी तो अधिकार कोणत्याच खेळाडूंना नाही. पंचांना जर वाटलं रनआउटच्या हिशोबात त्यांना एखादा रिव्ह्यू घ्यावा तर पंच घेऊ शकतात. थांबा 2 मिनिटं. आणि सर्वात महत्वाचं आपल्या या स्पर्धेत आपण सीझन पहिल्यापासून जे सांगितलेले नियम आहेत त्यात पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. सुंदर अशा आतिषबाजीने आपल्या KPL सीझन 2 ची या ठिकाणी सुरुवात होते आणि तुम्ही स्ट्राईकला बॅट्समन पाहताय शुभम जगताप. पहिला चेंडू या ठिकाणी काय आहे निर्णय. डेड चेंडू आहे. डेड चेंडू आहे. शुभम आणि आपण पाहतो नॉन स्ट्रायकेटला बॅट्समन असणार आहे विशाल. पहिल्या धावेसाठी या ठिकाणी धावा आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. अत्यंत सावध सुरुवात दोन्ही संघाची. वीर मराठा योद्धाज आणि ट्रॉफी फायटर्स या 2 संघांना तुम्ही पुनश्च एकदा KPL सीझन 2 मध्ये पाहताय आणि या दोनही संघांनी पहिल्या सीझनमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केली आणि आपल्या संघ मालकांना कन्व्हिन्स करून याही स्पर्धेमध्ये आपले संघ या ठिकाणी उतरवले आहेत. दोन्ही संघांचं खूप खूप असं अभिनंदन आभार आणि स्वागत. दरम्यान पाहतोय चेंडू अवांतर दिशेने गेलेला आणि या ठिकाणी मात्र खातं उघडलं जात आहे ट्रॉफी फायटर्स संघाचं वाईडनं 1 धाव. गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहताय रोहित भोईटे उत्कृष्ट गोलंदाज. पुन्हा एकदा पुन्हा तीच पुनरावृत्ती. या ठिकाणी पाहतोय आपण सलगचा दुसरा वाईड. 2 धावा या ठिकाणी ट्रॉफी फायटर्स संघाला बहाल केल्या गेल्यात. नाही काढली. दोन्ही वाईड. पुढील चेंडू अत्यंत उत्कृष्ट गोलंदाजी आपण मैदानात पाहतोय. कुठल्याही स्वरूपाचा या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न बिलकुल नाही. ट्रॉफी फायटर्स संघ थोडासा झगडताना आपल्या पहिल्या बॅटमधून अजूनही काही धाव पूर्णपणे पळून पूर्ण केली गेली नाही. दोन्ही अवांतर धावा आहेत. पुन्हा एकदा पाहतोय आपण वाईडचा येतो इशारा. आपल्या या KPL सीझन 2 साठी आपण पंच म्हणून पाहताय. मेन पंच आहेत प्रत्येकजी पांगारकर आणि लेग पंच आहेत शुभम भाटे. पुन्हा एकदा आपण पाहतो वाईडचा येतो इशारा. 4 धावा या ठिकाणी मिळणार नक्कीच परंतु 4ही धावा या वाईडच्या आहेत. बॅटमधून अजूनही कुठल्याही स्वरूपाचं खातं ट्रॉफी फायटर्स संघाला या ठिकाणी मिळवता आलेलं नाहीये. रोहित मात्र उत्कृष्ट गोलंदाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा अवांतर धावा देण्यात या ठिकाणी दोघही आपापल्या संघाचे कर्णधार आहेत रोहित आणि शुभम. आता मात्र सुंदर फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. चेंडू जातोय KPL सीझन 2 चा खणखणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने आपल्या संघाचं बॅटमधून खातं उघडताना या ठिकाणी आपण पाहतो शुभमला उत्कृष्ट फलंदाजी. गेल्या सीझनचा आपण या ठिकाणी पाहतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला शुभम जगताप आता गोलंदाजी मार्कवर रोहित भोईटे. पुढील चेंडू या ठिकाणी मात्र खूप मोठी अपील. त्या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाची विकेट नाही आणि निर्धाव स्वरूपाचा एक चेंडू. कॅच या ठिकाणी सुटलेला असावा बहुतेक. असो पुढील चेंडू रोहितचा. सुंदर फटका क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 1 धाव या ठिकाणी. आपल्या या सामन्यामध्ये 5 षटकांचे
सामने असणार आहेत. आपण पाहतो सर्कल हे 2 ओव्हरचं असणार आहे. थोडक्यात पॉवर प्ले म्हणता येईल त्याला. 2 ओव्हरचा पॉवर प्ले असणार आहे. तदनंतर तुम्ही 4 क्षेत्ररक्षक आउटफील्डला क्षेत्ररक्षण लावू शकता 3, 4 आणि 5 ओव्हरसाठी. सर्वच सामने आपण 5 षटकांचे घेण्याचा आग्रह या ठिकाणी सर्व संघ मालकांचा उचलून धरतायत आयोजक आणि सर्वच सामने आपण 5 षटकांचे या ठिकाणी निश्चित खेळवणार आहोत. आता मात्र स्ट्राईकला असेल विशाल, उत्कृष्ट तटवलाय त्या ठिकाणी. एक धाव मात्र निश्चित पुन्हा एकदा स्ट्राईकवर आणलं जाते शुभमला. रोहित मात्र आपल्या पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये पहिलं षटक या ठिकाणी संपत आहे. एका षटकाच्या मोबदल्यात आपण पाहतो या ठिकाणी ट्रॉफी फायटर्स संघाच्या धावसंख्या जमलेल्या आहेत 10. कुठल्याही स्वरूपाची विकेट्स या ठिकाणी नाही आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवर श्रेयस तोडकर. सर्कलचं षटक टाकण्यासाठी एक पायावरती येऊन आदळलेला चेंडू. या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाची धाव नाहीये. डिक्लेअर आहे का पंच? काही एक डिक्लेअर, ठीक आहे. डिक्लेरेशन झोनमध्ये आपण नियोजित क्षेत्राकडे गेलेला चेंडू पाहिला. एक धाव नक्की मिळाली. पुढील चेंडू या ठिकाणी फेकला जातोय परंतु पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. या ठिकाणी एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहिला. रोहितचा पुढील चेंडू विशालसाठी सुंदर पद्धतीने तटवलेला चेंडू. कुठल्याही स्वरूपाची धाव नसणार आहे आणि या ठिकाणी मात्र खिळवून ठेवले श्रेयसनं. अशा स्वरूपाची गोलंदाजीची गरज असणार आहे आपल्या संघासाठी. आपण पाहिलं सीझन 1 मध्ये या ग्राउंडवरती भरपूर धावा जमवण्याचा प्रयत्न प्रत्येक टीमचा झाला देखील. एक डिक्लेअर धाव या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे. एका धावेने धावफलक पुढे जातोय. ट्रॉफी फायटर्स संघ थोडंसं आगेकूच करतोय आणि ट्रॉफी फायटर्स संघाकडे ती क्षमता आहे. आपण पहिल्या सीझनमध्ये पाहिलेलं नक्कीच. पुन्हा एकदा आता येतो वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येत भर होणार आहे. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला चेंडू सोडून दिला गेला आणि येतोय पुन्हा एकदा वाईटचा इशारा. अत्यंत चफलक असे पंच आणि कुठल्याही स्वरूपाचा निर्णय देण्यात ते अजिबात विलंब करत नाहीत. दरम्यान सुंदर फटका. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाजूला. पाहतोय आपण चेंडू अडलाय का त्या ठिकाणी. 4 धावा. उत्कृष्ट फटका आपण पाहिलं विशालच्या बॅटमधून. आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा 4 धावा या ठिकाणी निश्चित मिळवल्यात आणि आपण पाहतो KPL सीझन 2चा हा दुसरा चौकार या ठिकाणी. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रोमध्ये झेल करण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या क्षणी चेंडू हातामधून निसटतोय आणि आपण पाहिलं तर विशालला बाद करता करता शेवटच्या क्षणी चेंडू हातामधून निसटला जातोय. असो दरम्यान दुसऱ्या षटकाचं या ठिकाणी पतन होतंय. किती रन झाले? 19 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कुठल्याही स्वरूपाची विकेट या ठिकाणी नाहीये आणि 19 धावा मात्र धाव फलकावरती जमवले ट्रॉफी फायटर या संघाने. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. 4 खेळाडू आपले हे सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना आपण पाहताल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो संघनायक रोहित भोईटे आणि ओपनिंगला आलेला फलंदाज विशाल आणि शुभम अजूनही मैदानामध्ये. पुन्हा एकदा बाहेरच्या बाजूने जाऊन तटवलेला चेंडू. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होतोय का पाहूया आणि पाहता पाहता या ठिकाणी 2 धावा मात्र निश्चित पळून पूर्ण केल्या गेल्या आणि धावफलक जाऊन पोहोचला 21-21 या धावसंख्येवरती. मित्रांनो आपण पहिल्या सीझनमध्ये अत्यंत कमी वेळात आपल्याच गावातील 2ही फौजी विकास आणि त्या ठिकाणी प्रकाश या दोघांनी आटोकाट प्रयत्न करून आपल्या सर्व सवंगड्यांना मदतीला घेऊन KPL पर्व पहिलं दिमाखात पूर्ण केलं. त्या सर्व KPLच्या टीमला आणि KPL पूर्ण करणाऱ्या KPL अर्थात कोथळे प्रीमियर लीगच्या कोथळे गावकऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देईल की तुमच्या
सगळ्यांच्या प्रयत्नामुळे एवढी मोठी स्पर्धा तुमच्या गावामध्ये पार पडते आणि त्याचंच फलित म्हणून आपण पाहतोय KPL अर्थात कोथळे प्रीमियर लीग सीझन 2 या ठिकाणी तुमच्या गावात घडतोय। तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे ही गोष्ट सत्यात उतरते। खूप खूप धन्यवाद। क्रिकेटसाठी तुम्ही चांगलं योगदान देते आपल्या गावातील खेळाडूंसाठी। दरम्यान पाहिलं आपण या ठिकाणी एक धाव नक्कीच मिळते। एका धावाने ट्रॉफी फायटर संघ आपल्या यथोचित टार्गेटकडे कूच करताना आपण मैदानात पाहतो। पुढील चेंडू रोहितचा संघनायक हलकेच तटवलाय। त्या ठिकाणी जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न विशालला क्षेत्ररक्षक जवळ आणला होता। सिंगल धाव तरी सुद्धा या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचा अडथळा निर्माण करू शकली नाही। एक धाव पूर्ण होते। वारंवार लेफ्ट आणि राईट या कॉम्बिनेशनमुळे रोहित आपलं स्ट्राइक चेंज करताना पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू भिरकावला दिला गेला। या ठिकाणी पाहतोय आपण खणखणीत चौकार शुभमच्या बॅटमधून। शुभमला तुम्ही पाहिलं तर KPL सीझन 1 मध्ये शुभमनं या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचा मान मिळवला, म्हणजेच स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी त्यांनी जिंकली होती। अगदी आपली तीच खेळी अजूनही तो स्मरणात ठेवून ही फलंदाजी करताना आपण पाहतोय। पुन्हा एकदा उसळत्या चेंडूला कुठल्याही स्वरूपाचा पंचांचा निर्णय थोडासा स्पेअरला ठेवलाय। फेअर डिलिव्हरी, डेड बॉल। सुंदर फटका या ठिकाणी पाहतोय आपण। KPL सीझन 2 चा पहिला षटकार आपल्या संघासाठी। अगदी सीझन 1 ची फलंदाजी तो विसरलेला नाही, निश्चित मी पहिलेच बोललो होतो। आणि अगदी तशा स्वरूपाची फलंदाजी या ठिकाणी पाहतो आपण शुभम कडून। अत्यंत सावध खेळ केला सुरुवातीपासून आणि आता मात्र अजूनपर्यंत मी मैदानामध्ये का उभा आहे याची प्रचिती देताना आपण पाहतो। शुभमला खणखणीत 6 धावा या ठिकाणी वसूल केल्या गेल्या। 3 षटकांचा खेळ संपला जातोय। 33 धावा धावफलकावरती जमवल्यात ट्रॉफी फायटर संघाने। सॉरी मिस्टेक, 34 धावा, 34। अजित भोईटे गोलंदाज। सुंदर फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खणखणीत। पंच त्या ठिकाणी धावा कळवा। डिक्लेरेशन झोन मधून चेंडू पास होतोय, म्हणजेच मिळतील 2 धावा। सुंदर फटका होता। अगदी काही मीटरच्या अंतरावरून चेंडू जर अलीकडच्या बाजूने गेला असता तर नक्कीच आपल्या संघाला अजूनही 4 धावांचं योगदान देता आलं असतं, परंतु असो सुंदर फटका। याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी। विनंती असणार आहे सर्व क्रिकेट शौकीनांना, मैदानाच्या बाहेर जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती गाड्या पार्क करताना 4 व्हीलर पास होतील अशा स्वरूपाच्या गाड्या तुम्ही पार्क करा। अन्यथा कोणत्या गाडीला धक्का लागला दुसऱ्या गाडीचा तर विनाकारण गाडीचं नुकसान होईल आणि ते अजिबात आवडणार नाही कोणालाच आणि परवडणारही नाही। यंदाच्या वर्षी पाऊस पाणी खूप कमी होता, असे खर्च तर अजिबात परवडणार नाही। त्यात आपण आपल्या आवडीची मॅच, आपल्या आवडीची स्पर्धा या ठिकाणी पाहण्यासाठी आलेले आहात आणि त्यात तुम्हाला भुर्दंड नको, त्यासाठी आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क करा। चला पुढील चेंडू, सुंदर फटका पुन्हा एकदा त्याच दिशेने पाहूया। पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा नक्कीच मिळणार। या 2 धावांमुळे धावफलक आपण पाहतो 38 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत। मित्रांनो, एवढी मोठी स्पर्धा उभी करणं ही सोपी गोष्ट अजिबात नसते। तुम्ही जी स्पर्धा पाहताय त्या स्पर्धेमागील जे काही कष्ट आहेत ते कष्ट तुम्ही उपसलेत, त्यामुळे तुम्हाला ही स्पर्धा या ठिकाणी जे कोणी प्रेक्षक असतील ते घरबसल्या ही स्पर्धा पाहू शकतायत। आणि या ठिकाणी मात्र पहिलं यश मिळतंय वीर मराठा योद्धाच्या संघाला। आपण पाहतो बाद झाला विशाल आणि झेल टिपला तो रोहित। दर्शनने झेल टिपला आणि आपल्या संघाला बहुमूल्य असा ब्रेक थ्रू या ठिकाणी नक्कीच मिळवून दिला। KPL सीझन 2 ची कोथळे प्रीमियर लीग जर तुम्हाला पाहिजे असेल तर पुरंदर स्पोर्ट या यूट्यूब चॅनल वरती तुम्ही जाऊन पाहू शकता। न्यू बॅटर मैदानामध्ये निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहिला आपण।
पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी छाप सोडतोय, अगदी बांधून ठेवलंय. ऋतिक जगताप या ठिकाणी बांधून ठेवलं जातंय. ऋतिकला उचलता चेंडू, कुठल्याही स्वरूपाची धावना या ठिकाणी आणि चौथ्या षटकाचं होतंय पतन. एक गडी बाद. आपण पाहतो ट्रॉफी फायटर संघ 38 या धावसंख्येवरती अजूनही विराजमान आहे. हे पहा पंच, जर तुम्हाला कोणीही विनंती केली पाणी वगैरे कशाची, तर तुम्ही त्यांना ताबडतोब त्या ठिकाणी त्यांच्या विनंतीला मान द्या, परंतु वेळ कोणीही दवडायचा नाही. ही प्रामाणिक विनंती असणार आहे सर्वांना मनापासूनची, आणि ती तुम्ही प्रामाणिकपणे पाळायची देखील आहे. कारण तुम्हालाच पूर्णपणे स्पर्धा खेळायची आहे, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त लवकर कसे सामने आटपता येतील. न्यू गोलंदाज आपले शेवटचं षटक या ठिकाणी हाताळतोय किरण लांडगे, जर्सी नंबर 55, 55 नंबर जर्सी. या ठिकाणी डेड चेंडू, सिमिट क्रीजच्या अलीकडे आदळलेला चेंडू या ठिकाणी डेड घोषित केला जातोय. पुढील चेंडू, आता मात्र बॉलला पाठ दाखवली जाते, वाईडचा येतो इशारा आणि अवांतर धावसंख्येत भर 39. चला या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू, किरण लांडगे उत्कृष्ट गोलंदाज. पुढील चेंडू शुभमसाठी, सुंदर फटका, चेंडू उंच उडालाय, चेंडू जातोय कॉ करण्याच्या दिशेने, खणखणीत 6 धावा. केपीएलचा दुसरा षटकार, तोही पाहतोय आपण शुभमच्या बॅटमधून. उत्कृष्ट फटका, या 6 धावांबरोबर धावफलक जाऊन पोहोचतो 45 धावा. शेवटचं म्हणजे झाणामारीचं षटक या ठिकाणी आपण मैदानात पाहतोय. 2 चेंडू या ठिकाणी टाकले गेलेत. उर्वरित 4 चेंडू मध्ये ट्रॉफी फायटर संघ वीर मराठा योद्धाच्या संघासमोर किती धावांचं आव्हान उभं करणार हे पाहूया थोड्याच वेळात. चला यानंतरची जी मॅच आहे त्या दोन्ही संघांच्या संघनायकांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी उपलब्ध व्हायचंय. मान्यवरांच्या हस्ते आपल्या या ठिकाणी लगेचच टॉस होणार आहे. कारण बोला सर, बॉल 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 आयोजक वापरलेला चेंडू असेल तर द्या, नाहीतर त्या ठिकाणी कोण असेल त्यांनी बॉल मैदानात फेका प्लीज. वैभव बॉल फेका आतमध्ये, वैभव जगताप त्या ठिकाणी असतील, बॉल फेका. सहकार्य करायचे सर्वच क्रिकेट शौकीनांना विनंती करतो. क्रिकेट रसिकांना, खेळाडू असतील, ग्रामस्थ असतील, स्पर्धा कुठल्याही स्वरूपात थांबता कामा नये त्यासाठी चेंडू शोधण्यात देखील मदत करायचे. नाईटचे सामने आहेत. दरम्यान पुढील चेंडू पाहतो आपण षटकारा पाठोपाठचा हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पुढील चेंडू पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू, किरण लांडगे उत्कृष्ट गोलंदाज. षटकारा पाठोपाठ सलगचे 2 चेंडू निर्धाव, सलगचे 3 चेंडू, हॅट्रिक केली निर्धाव चेंडूची. आता मला वाटतंय शेवटचा चेंडू मैदानात असावा आणि या शेवटचा चेंडू ठरवेल टार्गेट किती असणार आहे वीर मराठा योद्धाच्या संघासमोर. किरण लांडगे उत्कृष्ट गोलंदाज, 55 जर्सी नंबरचा गोलंदाज. सुंदर फटका समोरच्या दिशेने चटवला गेलाय. पहिली धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 11 नंबर जर्सी, सुंदर क्षेत्ररक्षण, त्या ठिकाणी धावबादची संधी आणि पाहतोय आपण पंचांचा इशारा काय येतोय, विकेट. म्हणजे या चेंडूवरती मिळणार 1 धावा झाले 46. जिंकण्यासाठी वीर मराठा योद्धा या संघाला 30 चेंडूमध्ये 47 धावांचं आव्हान असणार आहे. पुढील संघ साई सम्राट ब्लास्टर आणि मायरा 11. दोनही संघाच्या संघनायकांना विनंती असणार आहे, तुम्हाला फक्त 2 पुकार केले जातील. 2 पुकारामध्ये आपले दोनही संघनायक या ठिकाणी नाही आले तर षटक कमी केले जातील याची विनंती असणार आहे. चला साई सम्राट ब्लास्टर आणि मायरा 11 दोनही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण, आणि सर्वच संघांच्या संघनायकांना विनंती सांगतो, आपण एक इनिंग झाल्यानंतर पुढच्या मॅचचा टॉस घेणार आहोत. त्यामुळे आपण जबाबदारीनं आपल्या मॅचेस कधी आहेत हे ओळखा आणि जबाबदारीने आपले संघनायक या ठिकाणी पाठवा. हा, आणि सर्व प्लेयर आपापलं जिथे डगआउट ठरवलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही सर्वजण थांबा. बॉल देतो तुम्हाला पंच.
चला विनंती असणार आहे ट्रॉफी फायटर संघ आपण क्षेत्ररक्षण लावा. माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ताबा भोयटे आपण या ठिकाणी टॉस घेतोय. मान्यवरांच्या हस्ते टॉस होतोय. मैदानामध्ये तुम्ही पाहताय साई सम्राट ब्लास्टर आणि मायरा 11 या दोन संघांदरम्यान होणारा टॉस आहे आणि टॉस जिंकलाय साई सम्राट ब्लास्टर. आपला निर्णय त्वरित कळवा. आपण KPL पर्व 2 ची सीझन 2 ची सुरुवात या ठिकाणी आपण केली. त्या समारंभात सूत्रसंचालन करणारे आपले दत्ता आबा उत्कृष्ट सूत्रसंचालन करतात आणि कोथळे प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. बोला सर. काय बॅट्समन लवकर पाठवा. विनंती असणार आहे बॅट्समन लवकर पाठवा. कुठल्याही स्वरूपाचा वेळ घालवू नका. हा आज पहिला दिवस आहे म्हणून उद्यापासून प्रत्येक संघाला या ठिकाणी आपण टायमर लावणार आहोत. जो संघ त्या ठिकाणी वेळ जास्त वापरत असेल त्या संघाला निश्चितच पेनल्टी आपण उद्यापासून देणार आहोत. आज उद्घाटनाचा या ठिकाणी समारंभ असल्यामुळे थोडासा उशीर झाला देखील आणि उद्यापासून आपण त्या ठिकाणी पेनल्टीचं स्वरूप देखील कळवणार आहोत आणि ती पेनल्टी कशा स्वरूपात दिली जाणार हे देखील कळवणार आहोत. चला विनंती असणार आहे दोन्ही संघ किंवा इथून पुढे जेवढ्या मॅचेस होणार आहेत त्या सर्व खेळाडूंना एक विनंती असणार आहे. आपण ऑप्शनमध्ये तुम्हाला 11 खेळाडू दिलेत. प्रत्यक्षात तुम्ही 9 खेळाडू मैदानामध्ये खेळवताय. उर्वरित जे 2 खेळाडू आहेत त्यापैकी एक खेळाडू तुम्ही या ठिकाणी डगआउट थोडक्यात कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचं आहे जेणेकरून आपल्या टीम्सचे जे काही खेळाडू आहेत त्यांची नावं आम्हाला या ठिकाणी मिळतील. जेणेकरून तुमची जी काही वैयक्तिक बक्षिसं असतात जे मॅचेसमध्ये आपण समारंभात देत असतो ती बक्षिसं ती त्याच खेळाडूंच्या नावे जमा व्हावी किंवा त्यांनी जे काही विक्रम केलेत ते त्यांच्याच नावे जमा व्हावेत यासाठी आपण त्यांना पाठवा. पंच वेळ घालू नका. सामना चालू करा. स्ट्राईकला आपण पाहतो किरण लांडगे आणि नॉन स्ट्राईक एंडला श्रेयस तोडकर आणि बॉलिंग करतो विशाल जगताप. पहिला चेंडू सन्मानजनक तटवला आहे आणि या ठिकाणी सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय विशाल करवी. किरणचा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडू मागे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित केला गेलाय आणि त्या ठिकाणी अगदी सावधरित्या 2 रन पळून पूर्ण केल्या गेल्या आणि वीर मराठा योद्धा या संघाने या 2 धावांनी आपल्या या ठिकाणी खातं उघडलंय. जिंकण्यासाठी 47 धावांचं आव्हान या ठिकाणी घेऊन उतरलाय संघ वीर मराठा योद्धा. साई सम्राट ब्लास्टर आपला निर्णय कळवा. या ठिकाणी डिक्लेरेशन झोन कडे जातोय. चेंडू 1 धाव मिळणार आहे म्हणजे पहिल्या षटकामध्ये ह्या धावा जमल्या 3 चेंडू 3 धावा आणि फलंदाजी मार्कवर तुम्ही पाहताय किरण लांडगे नॉन स्ट्राईक एंडला श्रेयस तोडकर. हे पहा त्या ठिकाणी चेंडू शोधायचा आहे. चला चेंडू मैदानामध्ये आलेला आहे. सामना सुरू करून घ्या. पुढील चेंडू किरणसाठी. या ठिकाणी मात्र ब्लास्ट केला जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमा रेषेबाहेर. खणखणीत षटकार. सुरुवात तर चांगली झाली आहे. शेवट सुद्धा चांगला करायचा आहे. किरण लांडगे शेवटचं षटक टाकलं होतं. एक षटकार मारला परंतु तदनंतरचे 4ही चेंडू फक्त 1 धाव. उत्कृष्ट फलंदाजी करण्याचा प्रयत्न आता करणार आहे किरण. गोलंदाजी तर पाहिली, फलंदाजी पहा. ब्लास्ट तर केलाय. 6 धावा नक्कीच मिळवल्यात. थोडीस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. किरणला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न निश्चित केला जाणार. विशाल जगताप उत्कृष्ट गोलंदाज. तितकाच उत्कृष्ट फलंदाज आपण पाहतोय किरण लांडगे. आपल्या संघाची सूत्र पूर्णपणे हाताने घेताना किरणला तुम्ही पाहताय. पुढील चेंडू 47 धावांचं आव्हान या ठिकाणी आपण पाहतो वीर मराठा योद्धाच्या संघाला पार करायचंय 30 चेंडूमध्ये. पहिल्या षटकात त्यांनी उत्कृष्ट षटकार मारला आणि
त्याच दिशेने पुन्हा एकदा आपण पाहतोय एक टप्पा घेत चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खणखणीत चौकार. आता मात्र आपले मनसुबे पूर्णपणे स्पष्ट करताना किरण मैदानात त्याने ठरवलंय पहिले 2 चेंडू सन्मानजनक खेळायचे, तदनंतर सन्मान द्यायचा नाही, तोडफोड करा आणि राज्य करा एवढंच धोरण अवलंबलं आहे. पुढील चेंडू आक्रमण केलं जात आहे या ठिकाणी विशालवर. पुन्हा एकदा आता मात्र सन्मानजनक तटवलाय, चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये जाणार आहे चेंडू. षटक संपलंय, धावा जमल्या 14 आणि उत्कृष्ट सुरुवात या ठिकाणी पाहतो वीर मराठा योद्धा संघाची. चला साई सम्राट ब्लास्टर दोनही संघ तुम्ही तयार राहायचंय. मायरा 11 आणि साई सम्राट ब्लास्टर. साई सम्राट ब्लास्टर संघ आपला निर्णय कळवा म्हणजे मायरा 11 संघाला त्या स्वरूपात तयारी करायला. बॅटिंग या ठिकाणी साई सम्राट ब्लास्टर यांनी या ठिकाणी बॅटिंग घेतलेली आहे. मायरा 11 संघ आपले प्लेइंग 9 घेऊन तुम्ही तयार राहायचं आहे. चला वेळ घालवू नका. 2 षटकामध्ये जो जाणारा वेळ आहे ना पंच ते फक्त तुम्ही वाचवायचे. श्रेयस तोडकर असणारे स्ट्राईकला तुम्ही पाहताय. गोलंदाजी मार्कवर शुभम जगताप. पहिला चेंडू तटवलाय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, थांबवलाय दोघांनी आणि कुठल्याही स्वरूपाचा धोका पत्करायचा प्रयत्न निश्चित नव्हता. 1 धाव नक्की मिळणार. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवरती आणि किरण लांडगे पुन्हा देणार स्ट्राईकवर. शेवटच्या 2 चेंडूवरती उत्कृष्ट ब्लास्ट करत त्याने पाहिलं तुम्ही 10 धावा वसूल केला. अगदी तशाच स्वरूपाची फलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. शुभमचा पुढील चेंडू खणखणीत प्रहार. त्या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं गेलं, झेल घेण्याचा प्रयत्न झाला आणि अगदी शेवटच्या क्षणी चेंडू अडवला. आपल्या 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आणि 3 डिक्लेअर 1 आणि पळून 2 अशा 3 धावा. या 3 धावांबरोबर तुम्ही पाहताय धावफलक पुढे जातो. धावसंख्या 18 धावफलकावरती पाहताय तुम्ही. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. संघ नायक तुम्ही पाहताय शुभमला थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना सर्कलचं षटक मैदानामध्ये हाताळताय. पुढील चेंडू किरणसाठी श्रेयससाठी. सुंदर फटका फॉलोथ्रूमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. कुठल्याही स्वरूपाची धाव नाही. अत्यंत उत्कृष्ट गोलंदाजी तुम्ही पाहताय. तळमळ काय असते तुम्ही मैदानामध्ये पाहताय. शुभम बॅटिंगला फलंदाजीमध्ये तुम्ही पाहिले त्याची फलंदाजीची चुणूक. आता पाहताय क्षेत्ररक्षण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण निश्चित आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. धावबादची संधी आणि या ठिकाणी मात्र धाव बाद. पहिला धक्का बसतो वीर मराठा योद्धा संघाला आणि ट्रॉफी फायटर संघाला मिळतं यश. पाहूया या विकेट नंतर सामना पलटणार का. कारण तुम्ही पाहताय 19 धाव्यांवरती फक्त 1 गडी बाद झालाय. दुसरं षटक सुरू आहे. उर्वरित 3 षटक अजूनही बाकी आहेत. आणि अजूनही तुम्ही पाहताय दुसरं षटक मैदानात सुरू आहे. संघनायक त्या ठिकाणी धावबाद करण्यात यश मिळवलं शुभमनं आणि बाद झाला तो श्रेयस. नवीन बॅटर मैदानात तुम्ही पाहताय रोहित भोईटे. संघनायक आहे तो. आपण पाहिलं ऑप्शन मध्ये आपण प्रत्येक टीमसाठी 2-2 चॉईस प्लेयर दिले होते. दरम्यान तुम्ही पाहिलं धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तुम्ही पाहताय आणि निष्फळ ठरला गेला. धावही नाही आणि कुठल्या स्वरूपाचा धोकाही नाही. दरम्यान तुम्ही पाहताय षटक संपलेलं आहे. संपलंय ना. लास्ट बॉल सॉरी. दुसरं षटक मैदानात सुरू आहे. 19 धावा धावफलकावरती जमलेल्या आहेत. वीर मराठा योद्धाच कुठल्याही स्वरूपाचा धोका पत्करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होणार नाही. कारण ओपनिंगला आलेला श्रेयस अगदी स्वस्तामध्ये त्या ठिकाणी धावबाद झाला. संघाला खूप मोठा धक्का बसला. कारण क्रिकेट हा खेळ असा आहे मित्रांनो कुठल्याही क्षणी सामन्याचं पारडं बदलू शकतो. समोरच्या दिशेने तटवलाय चेंडू. आता मात्र चेंडू
सीमारेषे पार होतोय आणि या चेंडूवरती मिळणार 4 धावा. या चौकाराबरोबर धावफलक जाऊन पोहोचतो 23-23. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये वीर मराठा योद्धाच. चला, दोन जे षटका असतात ना त्याच्या मधला वेळ तुम्ही अजिबात घालवायचा नाही. पंच थोडं तुम्ही रिक्वेस्ट करायची प्रत्येक खेळाडूला. आज तुम्हाला त्याचा त्रास होईल परंतु उद्यापासूनचे जे काही 4 दिवस आहेत त्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल. प्रत्येक टीमला प्रत्येक खेळाडूला तुम्ही आज विनंती करा, इतरचे 4 दिवस तुम्हाला ते त्रास देणार नाहीत. ऋतिक जगताप नवीन गोलंदाज तिसरं षटक हाताळतोय मैदानामध्ये. तुम्ही पाहता 23 धावा धावफलकावरती लागले गेलेत. अजूनही 24 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 24 धावा वीर मराठा योद्धा संघाला आपल्या 8 विकेट हातामध्ये असताना पाहूया कशा स्वरूपाचं पाठलाग होतोय. या ठिकाणी सन्मानजनक तटावला कुठल्या स्वरूपाचा धोका पत्करायचा प्रयत्न या ठिकाणी नाही. नो बॉलचा येतो इशारा, म्हणजेच पुढील चेंडू असेल फ्री हिट. 9+1 म्हणजे आता मिळतील 2 धावा आणि चेंडू असणार आहे फ्री हिट. KPL सीझन 2 ची पहिली फ्री हिट. पाहूया कोण त्याचा फायदा उठवणार. उत्कृष्ट गोलंदाजी. या ठिकाणी मात्र फ्री हिटचा कुठल्याही स्वरूपाचा फायदा घेऊ दिला नाही आणि निर्धाव स्वरूपाचा असणार हा चेंडू. फ्री हिटची या ठिकाणी भरपाई करताना तुम्ही पाहता ऋतिकला आपलाच फसलेला निर्णय त्याने त्या ठिकाणी साध्य करून दाखवलाय. जोरदार फटका या ठिकाणी पाहतोय फॉलो थ्रो मध्ये झेल टिपला जातोय आणि आता मात्र या ठिकाणी दुसरा धक्का बसणार वीर मराठा योद्धा संघाला आणि उत्कृष्ट झेल टिपला ऋतिक जगताप त्यानं आपल्या फॉलो थ्रो मध्ये आपल्याच गोलंदाजीवरती कॉटन बॉल्ड केलं जातंय आणि फलंदाज बाद होतोय किरण लांडगे, जो ओपनिंगला आलेला फलंदाज होता. आपल्या संघासाठी बहुमूल्य असे 2 फटके मारले आपल्या संघासाठी. किरण लांडगे आपल्या वैयक्तिक 19 धावांवरती बाद झाला. बहुमूल्य अशा 19 धावा आपल्या संघासाठी त्यांनी जमवल्या. पुढील चेंडू फॉलोथ्रोमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आणि या चेंडूवरती मात्र 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जातो वीर मराठा योद्धाच. तुम्ही पाहताय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक मैदानात सुरू आहे. धावसंख्या 26. या ठिकाणी मात्र सन्मान दिला जातोय. निर्धाव चेंडू, सुंदर फटका. आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली असणार आहे. पाहूया झेल बाद. ऋतिक जगताप मात्र या ठिकाणी उत्कृष्ट ब्रेक थ्रू मिळवून देतो. आपल्या संघाला 2 गडी बाद केले जातात आणि बाद होतोय रोहित भोयटे. कुणालकड त्या ठिकाणी सुंदर झेल टिपतो. आपल्या संघासाठी बहुमूल्य विकेट मिळवून देतो आणि या ठिकाणी आपण पाहतोय सलगच्या 2 विकेट गमावल्यामुळे पाहूया आपण या ठिकाणी ट्रॉफी फायटर संघ सामन्यामध्ये पुनरागमन करणार का. दरम्यान पाहतोय आपण निर्धाव स्वरूपाचा चेंडू. षटक संपलंय 3रं आणि धावसंख्या 26. 3 गड्यांच्या मोबदल्यात. या ठिकाणी तुम्ही पाहताय ऋतिक जगतापनं उत्कृष्ट अशा 3च धावा दिल्या आणि 2 बहुमूल्य बळी मिळवले. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, चिवट गोलंदाजी, मॅच पलटवणारी गोलंदाजी. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असणार आहे आणि धावा या ठिकाणी जमवायच्या आहेत. 12 चेंडू 21 धावांचं आव्हान. रोशन जगताप गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी 1.5 चेंडू. 12 चेंडू 21 धावा आव्हान कायम असणार आहे. बॅटची कड घेतली जाते. चेंडू डिक्लेरेशन झोनकडे जाईल. 1 धाव नक्की मिळणार. 1 चेंडू 1 धाव. धावसंख्या जमली 27 धावा. दोनही संघांच्या खेळाडूंना विनंती असणार आहे की आपले 2 खेळाडू या ठिकाणी नक्की पाठवा अवांतर मधील.
या ठिकाणी तुम्ही पाहताय डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय चेंडू, धाव एकच मिळणार आहे आणि फलंदाज तोच असणार आहे स्ट्राईकला. सुंदर फटका, उंच उडालाय चेंडू आणि अक्षरशः 3 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू पडला. कुठलाही झेल नाही, परंतु अत्यंत चिवट गोलंदाजी, संघाला विजयी पथावर घेऊन जाणारी गोलंदाजी तुम्ही मैदानात पाहताय. गोलंदाज रोशन जगताप. पुन्हा एकदा या ठिकाणी डेड चेंडू असणार आहे. जे आपलं क्रीज आहे ना, सिमेंटचं क्रीज, त्याच्या अलीकडे चेंडू आपटल्यानंतर पंच डेड घोषित करतायत. खोलवर टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी तटवलाय समोरच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक, सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, खोडून काढला. 1 धाव. अत्यंत चिवट गोलंदाजी रोशनची तुम्ही मैदानात पाहताय. एकच धाव या ठिकाणी मिळू दिली. अत्यंत चित्त्याच्या गतीने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती आल्याने एकच धाव. शेवटच्या क्षणी चेंडू निसटला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी मात्र थेट फेकीमुळे फलंदाज होईल बाद. आता मिळणार एकच धाव पंच. 1 धाव मिळेल या ठिकाणी आणि अजित बोयटे या ठिकाणी बाद होतोय. न्यू बॅटर तुम्ही पाहताय ओंकार भोयटे. ओंकार भोयटे फक्त फलंदाजी आला नाही, तो संघाची खूप मोठी जबाबदारी घेऊन मैदानात आलाय. जिंकण्यासाठी जे आव्हान आहे ना, ते त्याला पार करायचंय. खोलवर टप्प्याचा चेंडू तटवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का, परंतु नाही. 0 नंबर 1, 0 आणि 1 म्हणजे 1 नंबरची जर्सीवाला हा जो खेळाडू आहे त्याने सुंदर अशी एकच धाव आपल्या संघासाठी दिलेली आणि 1 धाव वाचवली. धाव संख्या जाऊन पोहोचते 32 धावांवरती. तुम्हाला जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू 15 धावांचं आव्हान. 6 चेंडू 15 धावा. आता गोलंदाजी कोण हाताळतोय? ऋतिक. उत्कृष्ट गोलंदाजी केली ऋतिकनं पहिल्या षटकात. 6 चेंडू 15 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पाहतोय आपण. 1 धावे घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण झालंय. पाहता पाहता 1 धाव पूर्ण होती. आव्हान बदलणार. 5 चेंडू आणि 14 धावा. कोण जिंकणार? KPL सीझन 2 चा पहिला सामना कोण जिंकणार? ट्रॉफी फायटर्स की वीर मराठा योद्धा दरम्यान? वाईटचा येतो इशारा, थोडासा ट्विस्ट. 1 धाव नक्की मिळणार. आव्हान बदलणार. 5 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा वाईटची भरपाई. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा आव्हान बदलते. 4 चेंडू 13 धावा. आता मात्र आपल्या हातामध्ये सामना घेताना गोलंदाज तुम्ही पाहताय. पुढील चेंडू 1 धाव डिक्लेअरची या ठिकाणी मिळणार आहे. या एका धावेने तुम्ही पाहताय आव्हान बदलते. 2 चेंडू 12. 1 मिनिट. कंपल्सरी चेस असणार आहे. जुना चेंडू देऊ का? जुना बॉल कोणाकडे असेल द्या. या ठिकाणी सर्व नवीन चेंडू आहेत. आयोजन कमिटी जुना चेंडू कोणाकडे असेल तर पाठवा आतमध्ये. चेंडू खराब झाला असाल बहुतेक. तुमच्याकडील वापरा सर. आता जुना नाहीये बॉल. वाटल्यास फलंदाजाला विचारून घासला तरी चालेल क्रीजवरती. अडचण नाही. 2 चेंडू 2 षटकार मारण्याची गरज आहे वीर मराठा योद्धा संघाला. ट्रॉफी फायटर संघाने या ठिकाणी उत्कृष्ट कमबॅक केलंय आणि सामना हा कंपल्सरी चेस म्हणजेच बक्षीस पात्र फेरीच्या अगोदरचे लीगचे सर्व सामने कंपल्सरी चेस असणार आहेत. ओ नो, या ठिकाणी निर्धाव चेंडू. आता मात्र वीर मराठा योद्धाच सामन्यापासून थोडासा लांब राहतोय. सुंदर फटका. झेल टिपण्याचा प्रयत्न. झेल तर निसटला आणि चेंडू 1 डिक्लेअर.
सामना संपला जातोय. ट्रॉफी फायटर्स संघ या ठिकाणी पाहताय तुम्ही 10 धावांनी हा सामना जिंकतोय. चला विनंती असणार आहे मायरा 11 संघ ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. मायरा 11 संघ ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या.